नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत मराठमोळी वांगी। वांगी आपल्याकडे सगळ्यांना आवडतात। त्याची दोन कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे त्याची चव आणि दुसरं कारण म्हणजे पदार्थामध्ये मिसळून जाण्याचा त्याचा गुणधर्म। म्हणूनच वांग्याचे अनेक पदार्थ केले जातात। आज आपण मराठमोळी वांगी करणार आहोत, सोपी, झटपट आणि चवदार। सुरुवात करूया। वांगी करण्यासाठी मी हे साहित्य घेतले। ही एक वांग घेतलेलं आहे, तेल, लाल तिखट, जिरं, भाजलेल्या शेंगदाण्याची भरड आहे, आलं आणि लसणाची भरड आहे, गरम मसाला, हिंग, लिंबू, कढीपत्ता, ही एक सुकी लाल मिरची आहे, हळद, कोथिंबीर, एक कांदा बारीक चिरले आहे, एक टोमॅटो बारीक चिरले आणि हे मीठ आहे। प्रथम आपण हे वांग घेतले ना ते कापून घेऊया। देठ कापूया। आधी त्याचे दोन भाग करून घेऊया, म्हणजे आपल्याला समजतं की आतमध्ये कीड आहे किंवा काय ते। आपल्याला झटपट भाजी करायची आहे, म्हणून तुकडे आपण छोटे छोटे करणार आहोत, मोठे नाही करायचे। आणि हे तुकडे केलेले आपण लगेच पाण्यामध्ये टाकणार आहोत। बाहेर ठेवलं तर आपलं वांग काळं पडेल। वांग आपलं कापून झालेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। मध्यम गॅसवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे आणि ते पॅन तापलंय। आता 2 चमचे त्याच्यामध्ये तेल घालूया। प्रथम जिरं घालूया, जिरं छान फुलले। आता त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची भरड घालूया। आणि त्याच वेळेला आपण कढीपत्ता आणि ही एक सुकी मिरची घेतली ना ती घालूया। कांदा घालूया बारीक चिरलेला। भाजी ही झटपट होते। कांदा पटकन मऊ व्हावा यासाठी आपण आताच मीठ घालणार आहे। मी अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे त्याच्यामध्ये। आणि साधारण 1.5-2 मिनिटं आपण झाकून ठेवूया आता, म्हणजे कांदा चांगला मऊ पडेल। 1-1.5-2 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया। वांग वातूळ असतं म्हणून हिंग घालूया, म्हणजे ते पाचक होईल। आणि थोडीशी हळद घालूया।
कापलेले टोमॅटो आता घालूया. आणि त्याच वेळेला आपण हे लाल तिखट घेतलेलं आहे ते घाल. आणि टोमॅटो जरा मऊ होण्यासाठी 1 मिनिट झाकून ठेवूया. 2 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया. टोमॅटो मऊ पडलेला आहे आपला. आता ना ही वांगी आपण बारीक कापलेली वांगी टाकूया. आणि फोडणीमध्ये छान परतून घेऊया. आता ही वांगी शिजण्यासाठी मी पाव पेला पाणी टाकते त्याच्यामध्ये. फक्त आपण ही वाफेवरच शिजवणार आहोत वांगी, त्यामुळे मी पाव पेला फक्त पाणी टाकते. आणि 3-4 मिनिटं आपण हे मंद आचेवरती वांगी ही शिजवून घेणार आहोत वाफेवर. 4-5 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया. वांग शिजले का बघूया आपण. वांग्याचे 2 तुकडे होत आहेत. शिजलेले वांग स्पॅच्युलाने 2 तुकडे होत आहेत. वांग आपले शिजलेले आहेत छानपैकी. आता त्याच्यामध्ये गरम मसाला घालूया थोडासा स्वादासाठी. आणि हे लिंबू घेतलेले ते पिळूया त्याच्यात. आणि आपण लिंब घातले म्हणजे आंबट घातले म्हणून चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी मी साखर घालते, पाव चमचा साधारण. तुम्हाला साखर नको असेल तर नाही घातली तरी हरकत नाही. भाजी आपली मस्त झालेली आहे. आता त्याच्यावरती भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालूया. या भाजीमध्ये कूट नाही घालायचं, भरडच घालायची. म्हणजे शेंगदाणे दाताखाली आले भाजी खाताना की मग छान लागतात. आणि शेवटी ही कोथिंबीर घालूया थोडीशी. थोडी वर घालूया आपण, थोडी भाजीत घालूया. बघा अजिबात तेल नाहीये आपल्या भाजीला, बिलकुल तेल नाहीये. कमी तेलाची आणि रुचकर आपली मराठमोळी वांगी तयार आहेत. आता मी गॅस घालवते. 2 मिनिटं झाकून ठेवूया आणि नंतर आपण ही भाजी सर्व करूया.
सोपी, झटपट आणि चवदार आपली मराठमोळी वांगी तयार आहेत. सोबत आपण चपाती दिलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.